आरक्षण होतं की जे उच्च न्यायालयात आपण टिकवून दाखवलं. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सर्वोच्च न्यायालयात देखील ते टिकलं. दुर्दैवाने त्यानंतर ते टिकू शकलं नाही. पुन्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये 10% आरक्षण आपण दिलं. दरम्यानच्या काळामध्ये माननीय मोदी साहेबांनी ईडब्ल्यूएसचं आरक्षण दिलं. त्याचाही फायदा मराठा समाजाला मिळत होता. परंतु सातत्याने वेगळ्या आरक्षणाची मागणी असल्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपण 10% आरक्षण दिलं. आज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या होत आहेत. मी असं म्हणणार नाही की मागण्या चूक आहे, पण आपल्याला एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलीही मागणी आपण जी करतोय ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे. अन्यथा एखादा निर्णय आपण घ्यायचा आणि तो कायद्याच्या चौकटीत बसला नाही म्हणून तो निर्णय न्यायालयाने रद्दबातल करायचा, अशा प्रकारची वारंवार एक प्रकारची पिळवणूक, एक प्रकारची फरफट ही मराठा समाजाची होता कामा नये. आणि म्हणून आज या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा आहे. शेवटी मराठा समाजाने सातत्याने विविध समाजांचं नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे 18 पगड जातीतले मावळे एकमेकांसमोर उभे आहेत, एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्राला भूषणावं नाही. ते उभं होणं योग्य नाही, ते उभं होऊ नये असा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून आमच्या सरकारचे कमिटमेंट आहे की मराठा समाजाचे अधिकार प्रोटेक्ट झाले पाहिजे, त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे. जे आम्ही दिलेलं आहे ते आम्ही न्यायालयात टिकवलेलं आहे. आजही पोलीस भरती झाली, मला सांगताना आनंद वाटतो. मी आता जवळपास 25,000ची पोलीस भरती केली. त्या पोलीस भरतीमध्ये 10% आरक्षणाप्रमाणे आमच्या मराठा तरुणांना पोलीसमध्ये नोकऱ्या मिळाल्या. ते आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता कोणाचं म्हणणं वेगळं असू शकतं, कोणाचं वेगळं असू शकतं, पण आमचा प्रयत्न सरकार म्हणून हा आहे की मराठा समाजाचे हक्क मिळावे आणि त्याच वेळी कुठेही समाजात तुफळ निर्माण होऊ नये या दृष्टीने आपला सातत्याने प्रयत्न आहे. पण मला एका गोष्टीचं खूप समाधान आहे की आपण मागच्या काळामध्ये आपल्या लक्षात आलं की केवळ आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज, आरक्षण तर आवश्यक होतच, पण इतका मोठा मराठा समाज काही सगळ्यांना नोकऱ्या मिळू शकत नाही. त्यामुळे सगळ्यांचं कल्याण हे त्या ठिकाणी होणं कठीण आहे. आणि म्हणून मग आपण सारखी एक संस्था तयार केली आणि उच्च शिक्षणामध्ये मराठा समाजाचा टक्का वाढवा, UPSC MPSC मध्ये वाढावा, IAS IPS अधिकारी व्हावे म्हणून सारथीची निर्मिती त्या ठिकाणी मी केली. मला सांगताना आनंद वाटतो की आज सारथीच्या माध्यमातून 51 विद्यार्थी UPSC मध्ये पास झाले, 12 IAS, 18 IPS आहे. जवळजवळ या ठिकाणी 480 आमचे MPSC मध्ये तहसीलदारापासून वरच्या पदापर्यंत त्या ठिकाणी DYSP पासून तर डेप्टी कलेक्टर पर्यंत वेगवेगळ्या पदांवर गेले. आणि मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आज आमचं कल्याण झालं कारण सारथीची निर्मिती झाली. आणि त्याही पेक्षा मला महत्वाचं काय वाटतं तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मी त्यावेळी नरेंद्र पाटलांना विनंती केली की नरेंद्रजी हे महामंडळ बंद असल्यास मिळू शकत नाहीत, त्यामुळे सगळ्यांचं कल्याण हे त्या ठिकाणी होणं कठीण आहे. आणि म्हणून मग आपण सारथी सारखी एक संस्था तयार केली आणि उच्च शिक्षणामध्ये मराठा समाजाचा टक्का वाढावा, UPSC MPSC मध्ये वाढावा, IAS IPS अधिकारी व्हावेत म्हणून सारथीची निर्मिती त्या ठिकाणी मी केली. मला सांगताना आनंद वाटतो की आज सारथीच्या माध्यमातून 51 विद्यार्थी UPSC मध्ये पास झाले, 12 IAS झाले, 18 IPS झाले. जवळजवळ या ठिकाणी 480 आमचे MPSC मध्ये
तहसीलदारापासून वरच्या पदापर्यंत त्या ठिकाणी DYSP पासून तर डेप्टी कलेक्टर पर्यंत वेगवेगळ्या पदांवर गेले आणि मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आज आमचं कल्याण झालं कारण सारथीची निर्मिती झाली। आणि त्याही पेक्षा मला महत्त्वाचं काय वाटतं तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मी त्यावेळी नरेंद्र पाटलांना विनंती केली की नरेंद्रजी हे महामंडळ बंद असल्यासारखं आहे, तुम्ही जबाबदारी घ्या, मी पैशाची कमतरता पडू देत नाही। आपण हे महामंडळ काढलं होतं मराठा समाजामध्ये उद्योजक तयार करण्याकरता, तुम्ही म्हणाल तेवढे पैसे आम्ही याला देऊ, पण आपल्याला मराठा समाजामध्ये आमची जी तरुणाई आहे त्यांना उद्योजकांमध्ये परिवर्तित केलं पाहिजे। आणि मी खरोखर माझे मित्र किंवा माझे भाऊ आहेत म्हणून नाही म्हणत, पण मी खरोखर सांगतो आज जे काम या आर्थिक विकास महामंडळामध्ये नरेंद्र पाटलांनी करून दाखवलं हे खरोखर मला असं वाटतं या देशामध्ये कुठल्या आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत झालं नाही। 1 लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवण्याचा विक्रम हा नरेंद्र पाटील साहेबांनी या ठिकाणी करून दाखवला। आणि आज संख्या वाढते, 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीचं कर्ज हे आमच्या मराठा तरुणांना मिळालेलं आहे। तुम्ही आठवा अवस्था काय होती, 8,000 कोटी सोडा, 8 लाख रुपयाचं कर्ज आमच्या मराठा तरुणांना मिळत नव्हतं, आज 8,000 कोटीचं मिळालेलं आहे। आणि 8,000 कोटीने अजून 20,000 कोटी रुपये जरी लागले तरी राज्य सरकार मागे हटणार नाही। ज्या ज्या तरुणांना आपल्या पायावर उभं राहायचं आहे, आज 1 लाख तरुण नोकरी मागणारे नाही नोकरी देणारे या ठिकाणी झाले। आणि त्याचं सगळं श्रेय जर कुठल्या एका व्यक्तीचं असेल तर ते नरेंद्र अण्णासाहेब पाटील या व्यक्तीचं आहे, ज्यांनी पायाला भिंगरी लावून एकेका जिल्ह्यामध्ये फिरून प्रसंगी बँकांची भांडून। आणि एक गोष्ट नरेंद्र पाटलांची आमचे त्यांचे संबंध खूप जवळचे आहे, पण माथाडी आणि मराठा किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे 2 विषय आले की नरेंद्र पाटील आम्हालाही सोडत नाही, आवश्यकता पडली तर आमची हजामत त्या ठिकाणी करतात। त्यामुळे त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रसंगी सरकारशी 2-2 हात करून या माध्यमातून जे सगळे बदल आवश्यक आहेत ते बदल करून घेतले। आणि आज सगळ्यात सुलभतेने कुठलं कर्ज मिळत असेल तर ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कर्ज या ठिकाणी मिळतं, हे त्यांनी निश्चितपणे करून दाखवलंय। आणि म्हणून आपण जी मागणी केलेली आहे निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून, आणि मुख्यमंत्री त्याला नाही म्हणणारच नाहीत त्यामुळे मला काही त्याच्याबद्दल शंकाच नाही, आम्ही या महामंडळाचं नाव जे आपल्याला बदलायचं आहे आज ते अण्णासाहेब पाटील स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, त्याचं नाव मराठा क्रांती सूर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे निश्चितपणे आपण करू। बातमी संभाजीनगरमधून आहे। संभाजीनगरमध्ये अमित शहांची बावनकुळे आणि तावडेंसोबत एक बैठक होते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिघांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमित शहा थोड्याच वेळात नाशिकच्या दिशेने रवाना होणार आहेत। नाशिकमध्ये शहा हे भाजप नेत्यांशी महत्त्वाची चर्चा करणार आहेत। रात्री आमची बैठक झाली, या ठिकाणी मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, अमित भाई आणि पार्टीचे नेते उपस्थित होते। जागा वाटपाचा प्रश्न तिन्ही पार्ट्यामध्ये समन्वयानं सोडवला जाईल। कुठल्याही प्रकारचा वाद जागा वाटपामध्ये आमचा आणि मित्र पक्षाचा नाही, त्यामुळं यश आमच्या दृष्टीनं नक्की आहे आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आल्याशिवाय राहणार। तर दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत। दत्ता, एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। नक्कीच काही वेळापूर्वीच ही बैठक जी आहे ती संपलेली आहे। अमित शहा अगदी काही क्षणांपूर्वी नाशिकच्या दिशेने रवाना झालेले आहेत। ते सध्या छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरती गेलेले आहेत आणि तिथून ते नाशिकला दाखल होणार आहेत आणि नाशिकमध्ये सुद्धा तिथल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। मात्र तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या रामा हॉटेलमध्ये अमित शहा यांची भाजपच्या 2 मोठ्या पदाधिकाऱ्यांसोबत चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांच्यासोबत बैठक सुद्धा पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये भाजपच्या जागा वाटपा संदर्भामध्ये चर्चा झाल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे आणि या सगळ्या चर्चा झाल्यानंतर अमित शहा पुन्हा एकदा नाशिकच्या दिशेने रवाना झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरचा 2 दिवसाचा दौरा आटोपून अमित शहा
हे आज दुपारच्या सत्रामध्ये नाशिकसाठी रवाना झालेले आहेत आणि नाशिकला सुद्धा ते महत्वाची बैठक घेणार आहे. नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी शहा महाराष्ट्रात येत आहेत असं संजय राऊत म्हणाले. मतमोजणीवेळी आमच्या बाजूने रहा असा दम शहा अधिकाऱ्यांना देत आहेत असे आरोप देखील संजय राऊत यांनी अमित शहांवर केलेत. तर शहांचा मुलगा जरी महाराष्ट्रात आला तरी शिंदे स्वागताला जातील. संजय राऊत यांनी शहांवर आरोप करतानाच शिंदेंवर देखील टीकास्त्र डागलंय. गृहमंत्री येणार म्हणजे काय करणार? आढावा बैठक हा फार्स आहे. येणार आणि इकडले जे कलेक्टर्स अधिकारी आहेत त्यांना दम देणार. निवडणुकीमध्ये आमच्या बाजूने राहा मतदानाची मोजणी करताना. याच्या पलीकडे हे आढावा नसते. जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकाऱ्यांवर दबावाचं काम करण्यासाठी ते येतात. हा गेल्या 10 वर्षातला देशाचा अनुभव आहे. लोकसभेत सुद्धा त्यांनी काही मतदारसंघात अशा प्रकारचं राष्ट्रीय कार्य केलेलं आहे म्हणून ते सत्तेवर आले. अमित शहाचा मुलगा आला इथे तरी पण मुख्यमंत्री स्वागताला येईल. लाचार लोचट स्वाभिमान शून्य सरकार इथे बसवल्यावर ते आपल्या उपकारकर्त्याच्या स्वागतासाठी हजर राहणारच. म्हणजे मुख्यमंत्री हे दिल्लीची किती चाटुगिरी करतात या राज्याचे मुख्यमंत्री असं कधी घडलं नव्हतं. त्यांचे गॉडफादर इकडे येत आहेत. ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री पदावरती एवढा करामती करून बसवलं आहे. खोटे नाटी कृत्य करून येऊ शकतात. ते काही करू शकतात. तू पहिलं 1540च्या चौकात जाऊन पहिलं उभं राहून दाखव आणि मग दुसऱ्यांना सल्ले देत बस. आणि उद्या सकाळची पत्रकार परिषद तिथे घेऊन दाखव. बघ मागून चपला येत नाहीत का तुझ्यावर. अमित शहाजी जेव्हा भारतामध्ये यायचे तेव्हा ह्यांचा मालक सर्वात पुढे गुच्छ द्यायला असायचा. तेव्हा हे लोकांना गुदगुद्या व्हायच्या. तेव्हा हे लोकांना उत्साह वाटायचा. म्हणून आता अमित भाईंवर टीका करण्यापेक्षा जरा जुने दिवस आठव आणि मगच आपला थोबाड उघड. महायुतीमध्ये अजितदादांचा काटा काढला जाईल आणि याआधी अजितदादांचा मग शिंदेंचाही पद्धतशीर काटा काढला जाईल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. दाढीच्या केसानं शिंदे गटाच्या 40 जणांचे गळे कापले जातील असंही राऊत म्हणाले. तर वापरा आणि फेका मध्ये उद्धव ठाकरेंची PhD आहे असं उत्तर नितेश राणेंनी दिलंय. काय तेढ निर्माण होईल वगैरे त्याच्याविषयी काय माझ्याकडे माहिती नाही. पण भारतीय जनता पक्षाचा जो इतिहास आहे वापरा आणि फेका त्याची आता सुरुवात झाली आहे. सगळ्यात आधी अजित पवारांचा काटा काढला जाईल आणि त्यानंतर सध्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या 40 जणांचा काटा अशा पद्धतशीर काढला जाईल की कधी गळे कापले मग ते शिंद्यांच्याच दाढीने कापले जातील किंवा अजून कोणाच्या दाढीने दाढीच्या केसाने कापले जातील. पाहत राहा. मी सांगतोय ते 100% सत्य आहे. अजित पवारजींचं काय वाईट झालंय? कोणी वापरला आणि कोणी फेकला अजितदादांना हे कधी अजितदादांच्याच तोंडी ऐकलं संजय राजाराम राऊतनी तर बरं कळेल. आणि वापरा आणि फेकामध्ये PhD हे तुझ्या मालकांनी उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. स्वतःच्या चुलत भावाला वापरला आणि फेकला म्हणूनच आज तुझ्या ठाकरे कुटुंब जे तुझ्या उद्धव ठाकरेशी संबंध आहे ते एकसंध राहू शकलेले नाही. एकनाथ शिंदे साहेब, सन्मान्य राणे साहेब, सन्मान्य राजसाहेब ठाकरे, सन्मान्य गणेश नाईकजी या सगळ्यांना वापरलं आणि फेकलंच ना तुझ्या मालकाने. सबभूमीत देवा भाऊकी भूखंड वाटपावरून राऊतांनी हा टोला लगावलाय. तर जमीन खाण्यामध्ये भाजप वस्ताद आहे आणि भाजपकडून जमिनी घशात घालण्याचं काम सुरू आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. तर घोटाळा झाला म्हणता तर मग तक्रार करा आणि विनाकारण बोलू नका असं उत्तर महाजनांनी दिलंय. भूखंड घोटाळे ज्या पद्धतीनं सुरू आहे त्या राज्यामध्ये म्हणजे एकेकाळी आमच्याकडे घोषणा होती सबभूमी गोपालकी ईश्वराची. ही विनोबा भावे यांची ही घोषणा होती सबभूमी गोपालकी. पण भाजपच्या राज्यामध्ये सबभूमी देवा भाऊ की आणि देवा भाऊ को जैसा लगता है ये भूमि बांट देगी अपने अपने लोगों को. ते जमीन खाण्यामध्ये तर हे लोक हे फार वस्ताद आहेत. सगळ्या प्राईम लँड सगळ्या जमिनी भाजपाने सरसकट खशात घालण्याचं काम सुरू केलं आहे. महाराष्ट्राचे हे खऱ्या अर्थानं जमीन लुटारू सरकार म्हणून यांची ओळख होणार आहे. पूर्ण प्राईमला सगळ्या शहरातल्या जमिनी त्यांच्या संस्थांना
त्यांच्या मोठमोठ्या डेव्हलपरला बिल्डरला 25% दराने रेडी रेकनरच्या. आमच्याकडे जवळपास सांगितलं मी 5 लाख कोटीच्या जमिनी यांनी आतापर्यंत वाटलेल्या आहेत. चौकशी करावी ना, त्यांनी तक्रार करावी, चौकशी करावी, कोणी भूखंड खाल्लेत. आणि पूर्वीचा इतिहास बघा, काँग्रेसच्या काळातला, राष्ट्रवादीच्या काळातला. उगाच कशाला बोलायला लावताय म्हणा तुम्ही आम्हाला. तुम्ही चौकशी करा, तुम्ही तक्रार करा, तुम्ही सांगा ना काय घोटाळे झाले म्हणून. पण विनाकारण काहीतरी हवेत गोळीबार करायचा, काहीतरी निराधार गोष्टी पेरायच्या आणि वेगळा नरेटिव्ह सेट करायचा. मला वाटतं लोकांचा यावर विश्वास नाही. देवेंद्रच्या बाबतीमध्ये त्यांनी काही आरोप केले तर मला वाटतं लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर ओबीसीमधून आरक्षण देणार का? जरांगेंनी पवार, ठाकरे आणि काँग्रेसकडून लिहून घ्यावं असं देवेंद्र फडणवीसांनी आव्हान दिलंय. संभाजीनगरच्या भाजपच्या बैठकीत फडणवीसांचं हे वक्तव्य आहे. एकच सवाल मी काँग्रेसलाही विचारला, शरद पवारांनाही विचारला आणि उद्धव ठाकरेंनाही विचारला आणि मी जरांगे पाटलांना देखील आव्हान केलं की त्यांनी केवळ या 3 पक्षांना मदत करायची आहे तर या 3 पक्षांकडनं लिहून घ्यावं की ते निवडून आल्यानंतर ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण देतील. हे त्यांनी लिहून द्यावं. त्यांनी लिहून दिलं तर जरांगे पाटलांनी मदत करावी. कालच शेवटी शरद पवारांनी उघडपणे सांगितलं की जरांगेंची मागणी तर योग्य आहे, आरक्षण तर मिळालं पाहिजे, पण इतरांचं कमी करू नका. म्हणजे शेवटी दुटप्पी भूमिका आलीच. आता प्रश्न एवढाच आहे की यांना एक्सपोज केलं पाहिजे, हे जेवढे दुटप्पी भूमिकेवाले लोक आहेत. कारण राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली. त्या बैठकीमध्ये माननीय शरद पवार साहेबांनी सही केली आहे. एक संयुक्तिक निवेदन आहे, ज्या निवेदनामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी सही केली आहे, अंबादास दानवेंनी सही केली आहे, नाना पटोलेंनी सही केली आहे आणि त्या निवेदनात हे म्हटलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणातून नाही दिलं पाहिजे. याच्यावर त्यांची सही. ओबीसीचं आरक्षण बाजूला ठेवून मराठा समाजाला आरक्षण द्या याची सर्वसंमतीनं त्या ठिकाणी शरद पवारांच्या सहीचा कागद हा आज आपल्या सरकारकडे. त्यामुळे ज्या प्रकारे डबल गेम या ठिकाणी ते करतायत, मला असं वाटतं हळूहळू हा गेम देखील एक्सपोज होईल.